हरिओम. सुरू करूया. माझा आवाज येतो ना बरोबर? आवाज येतोय ना बरोबर माझा की नाही येते? येतोय ना? ओके. ठीक आहे. हो, येते येते. येस. धन्यवाद. सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. पद्मासन, अर्धपद्मासन अथवा वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. आपली मान मध्यभागी असेल. हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटलेले. देहधारणा. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसूया. स्थिर सुखमासन. आपल्या पावलापासून मस्तिष्कापर्यंत आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करूया. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे यांच्या उत्तम आरोग्यासाठी आपण जी साधना करणार आहोत त्यासाठी सुरुवातीलाच स्वतःला मनापासून धन्यवाद देऊया आणि या संपूर्ण देहाचं निरीक्षण करू. त्यामध्ये स्थिरता आणि शिथिलता आणूया. श्वासाकडे लक्ष. प्राणधारणा. श्वास घेतोय आणि शांतपणे सोडतोय. आपण थोडंसं घाई गडबडीने वर्गाला बसलो असून श्वासाची गती हलकीशी वाढल्यासारखी वाटत असेल तर ती आता हळूहळू स्थिर होतीये, शांत होतीये. आंतरिक सजगता. शरीर आणि मनाने स्थिर होण्यासाठी एक मध्यम पट्टीतला ओंकार. याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. उच्चार. अ. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. शरीरामध्ये अधिक स्थिरता येण्यासाठी करणार आहोत कपालभाती. 15 ते 20 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आपल्याला सगळ्यांना कृती माहिती आहे. सहज श्वास भरून घ्यायचा आहे. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि ह्या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन कपालभातीची आपली आपण मनाने काउंट करूया. हे करताना चेहरा आपला शांत असेल, जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. सावकाशपणे कृती थांबूया. आपला श्वास अधिक मोकळा होत चाललाय. श्वसन मार्ग, तिथे असलेले सगळे अडथळे दूर झाले आहेत. आपण मोकळा श्वास घेतोय ही जाणीव. आपल्या अंतरंगाकडे वळूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. योग म्हणजे शरीर आणि मनाला जोडणारा हे साधन आहे. एक दीर्घ श्वसन आहे तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना या सृष्टीतली सकारात्मक ऊर्जा, प्राणशक्ती आपण आपल्यात सामावून घेतोय. आणि संथ गतीने श्वास सोडताना आपला सगळा आळस, भीती, दुखणे बाहेर सोडून देत आहोत.
करणार आहोत 3 मकार लांबवलेले ओंकार, एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया आणि ओंकार. अ अ अ काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून घेऊया, जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. गुरुवंदना. आज गुरुवार आहे. मनोमन आपले आई वडील, जे आपले सर्वप्रथम गुरु, आपले आद्य गुरुजन, इष्ट देवता, त्यांचं स्मरण करूया आणि प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. आपल्या साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचे आशीर्वाद घेऊया. शरीर आणि मनाने स्थिर होऊन आपल्या साधनेला सुरुवात करूया. उलट चाल करताना श्वास घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हातांच्या पायांचं घर्षण. निर्माण झालेले रूप अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. सुरू करूया आपल्या साधनेला. आज आपण एक मेडिटेशन घेणार आहोत, ते म्हणजेच चक्र मेडिटेशन. आपल्या शरीरामध्ये जे 7 चक्र आहेत, तर त्यांच्यावर आपण आज मेडिटेशन घेणार आहोत. पण त्याच्या आधी बघा, जेव्हा कुठलंही आपण मेडिटेशन किंवा ध्यानाला बसतो, त्याआधी थोडीशी शारीरिक हालचाल होणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही ती शारीरिक हालचाल करता, त्यानंतर तुमचं जे मेडिटेशन आहे ते खूप छान प्रकारे होतं आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते तिथे छान प्रकारे आपलं लागतं. ठीक आहे. तर त्याच्या आधी आपण थोडीशी आसनांची प्रॅक्टिस करू आणि मग या मेडिटेशनकडे वळू. तर दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. थोडंसं पावलांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करून घ्या. मान मागे सैल सोडा. करणार आहोत आपण सुरुवातीला नौकाचालन आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हातांच्या मुठी वळून घेऊया. अंगठा आतमध्ये, आधी हातांची बोटं जास्तीत जास्त स्प्रेड करा, म्हणजे तिथेही हालचाल होऊन जाते. मग अंगठा आत घेऊन त्यावर 4 बोटं फोल्ड करा. ठीक आहे. दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर, हलकसं मागे जायचंय आणि मग पुढे. बरं, ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त मागे आणि पुढे. 5 टाइम. 1, 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध बाजूने. आता मध्ये येऊन थांबायचं. जास्तीत जास्त पुढे आणि जास्तीत जास्त मागे. 1, 2, 3, 4 आणि 5. सावकाश थांबायचं आणि विश्रांती घ्यायची. रिलॅक्स व्हायचं. करणार आहोत आपण मेरुदंड वक्रासन. मेरुदंड म्हणजेच तुमच्या पाठकण्याला बेंड, ट्विस्ट अँड स्ट्रेच. तर ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र करताना काळजी घ्या आणि अगदीच दुखणं असेल तर अवॉइड करा. ठीक आहे. तर याच्यामुळे हे जे आता आपण आसन करणार, ही जी सूक्ष्म व्यायाम जो आपण करणार आहोत, त्याच्यामुळे आपला पाठकणा आणि त्याचबरोबर तिथे जे आपले 33 मणके आहेत त्यांची फ्लेक्सिबिलिटी वाढायला मदत होते. हा एक सूक्ष्म व्यायाम आहे आणि तो थोडासा डायनॅमिक केला जातो.
ठीक आहे. त्यामुळे ज्यांना फ्रोझन शोल्डर किंवा पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी करताना काळजी घ्या अथवा अवॉइड करा. तर त्यांनी जसे आपण नेहमीची जी आपण कृती करतो म्हणजे आपल्या हातापायांच्या बोटांचं स्ट्रेचिंग, अँकल जॉईंट्स मधून हालचाल असं करायला हरकत नाहीये. ठीक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण मेरुदंड वक्रासन करण्याचा प्रयत्न करा. तर मी दाखवते तुम्हाला. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत. आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला कमरेतनं पुढे जायचं. आपलं कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न आपण जे जानु शिरासन करतो तसं पुढे जायचं. मग पुन्हा वर यायचं आणि जो पाय फोल्ड आहे त्या साईडलाच मागे वळून आपलं कपाळ जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. बघा हे करताना जो पाय सरळ आहे तो जास्तीत जास्त न उचलता ही कृती करायची आणि हे आपण थोडंसं डायनॅमिक करणार आहोत. जास्तीत जास्त पुढे जायचं आणि जास्तीत जास्त मागे. ठीक आहे. अशी थोडीशी डायनॅमिक हालचाल होणार आहे. तर आपल्याला आपली क्षमता लिमिटेशन्स ओळखून ह्या कृती करायच्या. ठीक आहे. सुरू करूया. आपण 5 राऊंड करणार आहोत याचे. तर सगळ्यांनी स्थिती घ्यायची. उजवा पाय फोल्ड करून डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचा. पाठ करणं सरळ, नजर समोर. आता आपल्याला कृती लक्षात आली आहे. आपापल्या क्षमतेने करण्याचा प्रयत्न करा. सुरू करूया. जास्तीत जास्त पुढे जायचं, वर यायचं, उजव्या बाजूला मागे वळून तुमचं कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास न. 1 बरोबर. पुन्हा जास्तीत जास्त पुढे आणि मागे. 2 छान. पुढे, मागे. 3 पुढे, मागे. 4 पुन्हा पुढे, मागे. 5 बरोबर. छान. परफेक्ट. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत ते नीट करत असतील असं मी समजून जाते. आता उजवा पाय सरळ करायचा, मग डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्यायचं. बघा प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. कुणाला उजव्या बाजूने चांगलं जमतं, कुणाला डाव्या बाजूने. हा. आता आपण पुढची कृती करताना तुमच्या लक्षात येईल की आपण कुठल्या बाजूला आपल्याला जास्त फ्लेक्झिबिलिटी आहे. सुरू करूया. पुन्हा पाठ करा सरळ, नजर समोर. पुढे जायचं, वर यायचं, डाव्या बाजूला मागे वळून कपाळ जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. छान. बरोबर. 1 पुन्हा पुढे, मागे. 2 पुढे, मागे. 3 बरोबर करताय. पुढे, मागे. 4 पुढे, मागे. 5 5 वेळा झालं दोन्ही बाजूनी की मग थांबायचं. दोन्ही पाय सरळ करायचे, मान मध्ये सैल सोडायची आणि आपली जाणीव आपल्या पाठकड्याकडे घेऊन जायची. तिथे आलेला बेंड, स्ट्रेच आणि ट्विस्ट या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. श्वासाच्या गतीकडे लक्ष. करणार आहोत आपण हाफ बटरफ्लाय. दोन्ही पावलं जोडून घ्यायची. ठीक आहे. आपलं उजवं पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर ठेवायचंय. डाव्या पायाच्या मांडीवर वर ठेवा, खाली नाही ठेवायचं, वर ठेवायचं. पुन्हा पाठ सरळ. आपला उजवा हात उजव्या गुडघ्यावर. उजवा गुडघा जास्तीत जास्त श्वास घेत घेत स्वतःकडे घ्या, शरीराकडे, आणि श्वास सोडत जमिनीकडे प्रेस करा. जास्तीत जास्त. बरं, आता हे करताना आपल्याला कुठेही असं पुढे मागे व्हायचं नाहीये. पाठकणा सरळ ठेवा. फक्त हालचाल तुमच्या पायामध्ये होईल. श्वास घेत गुडघावर, श्वास सोडत जमिनीकडे प्रेस करा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. छान. व्हिडिओ ज्यांचे ऑन आहेत दिसतंय. श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. थांबायचंय. क्रॅडल मुवमेंट करूया. पाय थोडासा वर उचला. आपल्या डाव्या हाताचा आधार अँकलच्या खाली द्या. उजवा हात गुडघ्यावर ठेवा. हा. आणि आता जसं बाळाला आपण लहान जोजवतो त्याप्रमाणे कृती करा. जास्तीत जास्त डावीकडे, उजवीकडे. तुमचे हिप जॉईंट्स अधिक मोकळे व्हायला सुरुवात होते. डावीकडे, उजवीकडे. 1 डावीकडे, उजवीकडे. 2 3
4 5 स्टॉप स्टॉप. आता सावकाश आपल्याला उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. ठीक आहे. उजवा पाऊल थोडस खाली घेऊन या, जमिनीवरती घेऊन या. आणि आता आपल्याला गोलाकार फिरवायचा आहे हा उजवाच पाय. ठीक आहे. थोडासा पाय वर उचला पाऊल आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 2 3 4 5 अँटी क्लॉकवाईज. 5 4 3 2 1 स्टॉप. पाय खाली घ्या. आता 3 वेळेला आपण पाय सरळ आणि फोल्ड करणार आहोत. ठीक आहे. पाय सरळ करायचा, जमिनीला घासत, अंगठा तसाच पकडा. पाय आपल्याला जमिनीला घासत घासत सरळ करायचा आहे, फोल्ड करायचा आहे. 1 बरोबर. अंगठा पकडायचा आहे. तुम्हाला अंगठ्याने जेवढं पुढे जाता येईल अंगठा पकडून तेवढं पुढे जाण्याचा प्रयत्न करा. करेक्ट. जमिनीला घासत पाय सरळ करायचा, फोल्ड करायचा. करेक्ट. पाय सरळ करा, फोल्ड करा. येस. 3 वेळा झालं की थांबायचं, उजवा पाय सरळ करायचा आणि ह्या सगळ्या कृती आता डाव्या पायाने. बघा आपण जास्तीत जास्त हे लुझनिंग एक्सरसाइज जास्त घेतो कारण ते जास्त महत्वाचे आहेत. मग आसनं आपल्याला करणं सोपं जातं. आता डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचंय. बरं, आता तुमची टाच ना थोडीशी अशी खालच्या बाजूला घ्या, म्हणजे तुम्हाला पायामधली मुवमेंट करणं सोपं जाईल. हा, एकदम पण असं वरती न घेता थोडीशी टाच तुमची खाली येऊ देत तुमच्या पेल्विक रिजनच्या इथे. ठीक आहे. आता जास्तीत जास्त गुडघा श्वास घेत घेत स्वतःकडे घ्यायचा आणि श्वास सोडत जमिनीकडे प्रेस करायचा. बरं, हे करताना सुद्धा पाठकणा स्थिर ठेवायचा आहे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. करेक्ट. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. इनहेल अप अँड एक्सेल डाऊन. 3 4 अँड 5. थांबायचंय. 5 वेळा झालं की सावकाश पाय वर उचलायचा आहे आणि जसं लहान बाळाला जोजवतो त्याप्रमाणे कृती. उजवीकडे जास्तीत जास्त, डावीकडे. 1 2 3 4 5. 5 वेळा झाले की थांबायचंय. ठीक आहे. तसाच उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे. आधी पाऊल खाली ठेवा जमिनीवर पूर्णपणे. थोडंसं रिलॅक्स व्हा. पायाला क्रॅम्प आला असेल तर थोडंसं रिलीज होईल. मग पुन्हा पाऊल वर उचलायचं आणि रोटेशन करायचं क्लॉकवाईज. डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आणि रोटेशन. 1 2 सावकाशपणे. 3 4 5 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 करेक्ट अँड 5. थांबायचं. पाय आधी सावकाश खाली घ्यायचं आणि 3 वेळेला आपण पाय सरळ करणार, फोल्ड करणार. ठीक आहे. सुरुवात करूया. सावकाश पाय सरळ करायचा आणि फोल्ड करायचा. 1 पाय सरळ, फोल्ड. 2 पाय सरळ, फोल्ड. 3 टाइम झालं की थांबायचं. डावा पाय सरळ करायचा अँड रिलॅक्स. विश्रांती. थोडीशी पावलांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करून घ्या आणि रिलॅक्स. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्ये बसा. ज्यांना जास्त वेळ वज्रासन घालणं शक्य नाहीये, गुडघ्याला किंवा अँकल जॉईंटला त्रास होतोय, त्यांनी साधी मांडी घाला. किंवा आपण जे सुखासन पहिल्या दिवशी शिकलो होतो, म्हणजे आपला कुठलाही एक पाय फोल्ड करून आपली पोटरी आणि मांडी याच्यामध्ये दुसरं पाऊल फिक्स करायचं, अशा स्थितीमध्ये बसा. ज्यांना वज्रासनामध्ये जास्त वेळ बसणं शक्य नाहीये त्यांनी जे आता मी दाखवलंय त्या स्थितीमध्ये बसा. ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासन घालायचंय. एक एक पाय फोल्ड करून वज्रासन. उजवा पाय फोल्ड करायचा, मग डावा. ज्यांना पायाची दुखणी आहे त्यांनी जसं मी आता दाखवलं त्याप्रमाणे बसा. ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनात बसा. आपण या स्थितीमध्ये आज नेक रोटेशन करणार आहोत आणि शोल्डर रोटेशन करणार आहोत आणि त्यातूनच पुढे जाणारी 2 आसनं आपण करणार आहोत. म्हणून आपले लिमिटेशन्स सांभाळून वज्रासन करा. तर आता सुरुवात करूया. आधी वज्रासनामध्ये काही सेकंद आपण स्थिर थांबूया. हातांची ज्ञान मुद्रा, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, आपली हाताची कोपरं शरीराच्या जवळ,
मान मध्यभागी आणि डोळे अलगद मिटून घेऊया. संपूर्ण वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पहा. आपण किती योग्य पद्धतीने हे वज्रासन घातलंय, आपण त्याच्यामध्ये स्थिर आहोत का, कम्फर्टेबल आहोत का, हे तपासून पहा. ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे, जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे हे, ज्याच्याने तुमची पचनक्रिया अधिक चांगल्या प्रकारे काम करते. पोटासंबंधी आपले जे काही विकार आहेत, ते दूर व्हायला मदत होते आणि त्याचबरोबर आपली आंतरिक सजगता वाढते. वज्रासनाचे हे सगळे शारीरिक आणि मानसिक लाभ आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहेत, ही भावना आपल्या मनामध्ये. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार करूया. आपली आंतरिक सजगता वाढवूया. ज्यांना शक्य असेल त्यांनी डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. ज्यांना अगदीच अनकम्फर्टेबल वाटतंय, गरगरल्यासारखं वाटतंय, त्यांनी डोळे उघडायला हरकत नाहीये. करणार आहोत आपण ग्रीवाशक्ती म्हणजेच नेक रोटेशन. सावकाश आपली मान एकदा उजवीकडे घेऊन जायची आहे, उजवीकडे वळवायची, मध्ये आणायची, मग डावीकडे, मध्ये. असं आपण अजून एकदा करणार आहोत. एकदा उजवीकडे, शक्य असेल तर डोळे मिटून करण्याचा प्रयत्न करा, आणि डावीकडे, मध्ये. हलकीशी टिल्ट करणार आहोत, म्हणजेच आता आपण जी कृती केली तिथे आपल्या मानेला ट्विस्ट होता. आता जे आपण करणार आहोत तिथे आपल्या मानेला साइडवर्ड स्ट्रेच असणार आहे. आता सावकाश आपली मान उजव्या बाजूला थोडीशी स्ट्रेच करायची. तुमचा उजवा कान उजव्या खांद्याजवळ जाईल, मग मध्ये घेऊन यायची. छान. मग डावीकडे, मध्ये. अजून एक राऊंड. उजवीकडे, मध्ये, डावीकडे, मध्ये. करणार आहोत अप अँड डाऊन. सावकाश आपली मान वर न्यायची, चेहरा सिलिंगकडे, दातावर दात. सावकाश मध्ये यायचं आणि मग पुढे झुकायचं. ज्यांना सर्वांगण पाठीचा त्रास आहे त्यांनी जास्त मान पुढे झुकवू नका. पुन्हा सावकाश मध्ये, मान वर, पुन्हा सावकाश मध्ये, हनुवटीकडे. आता इथे आल्यानंतर आपण क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं 2 वेळेला रोटेशन करणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला उजवीकडून मान पाठीमागे न्यायची, मग डावीकडनं पुढे येईल. हे झालं आपलं क्लॉकवाईज. आणि आता अँटी क्लॉकवाईज, मान डावीकडे जाईल, मागे, उजवीकडनं पुढे. पुन्हा अजून एक प्रकार, अजून एकदा करूया एक राऊंड. मान उजवीकडे, मागे, डावीकडनं पुढे. अँटी क्लॉकवाईज, मान डावीकडे, मागे, उजवीकडनं पुढे. सावकाश मान सरळ करायची, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत आणि काही क्षण इथे थांबायचं. आपलं ब्लड सर्क्युलेशन, आपलं बीपी कंट्रोलमध्ये आणणारी ही अतिशय महत्वाची ग्रीवा शक्ती विकासक हे जर सूक्ष्म व्यायाम आहे, हा अतिशय महत्वाचा आहे. सावकाश डोळे उघडायचे. करणार आहोत आपण शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्यायचे, हातांची बोटं खांद्यावरती, कोपरं समोरनं जॉईन करून घ्यायचे आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1, 2, 3, 5 टाइम्स, 4 and 5. छान. अँटी क्लॉकवाईज, पुन्हा कोपरं जॉईन आणि मागणं पुढे. 1, 2, 3, 4 and 5. 5 टाइम झालं की थांबायचं. पुन्हा हात आपल्या मांडीवरती. थोडेसे डोळे मिटून घ्या आणि थोडीशी आपली श्वासाची गती हलकीशी वाढते. जेव्हा आपण शोल्डर रोटेशन करतो त्यावेळेला नाकाने एक श्वास भरून घ्या आणि तोंड उघडून हा संपूर्ण श्वास सोडा. रिलॅक्स. आज आपण करणार आहोत उष्ट्रासन आणि त्यालाच कॉम्प्लिमेंट करणारी योग मुद्रा.
उष्ट्रासन करताना पुन्हा अगदी स्लिप डिस्कचा त्रास आहे, तर मात्र जे मी सुलभ उष्ट्रासन दाखवेन ते करायचंय. ठीक आहे. योग मुद्रा जी आहे, तर ज्यांना हर्नियाचा त्रास आहे, हायपर टेन्शन किंवा हाय ब्लड प्रेशर, हृदयविकारासंबंधी कुठलेही विकार असतील, पाठकण्याची दुखणे असतील, त्यांनी योग मुद्रा करणं टाळायचं आहे. योग मुद्रेचे फायदे काय आहेत? तर ती डायबिटीज उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक आहे. त्याचबरोबर आपला रक्ताचा प्रवाह हा डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आपल्या चेहऱ्याचं जे तजेलदारपणा आहे तो अधिक वाढायला सुरुवात होते. आपल्या मेंदूकडे जास्तीत जास्त रक्तपुरवठा होतो जेव्हा आपण ही पोझिशन घेतो त्यावेळेला. ठीक आहे? फक्त कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. तर सुरुवातीला मी दाखवते तुम्हाला उष्ट्रासन आपण कसं करायचंय. तर गुडघ्यांवर उभं राहायचं. अगदीच आपला तोल जातोय, बॅलन्स राहत नाहीये, तर मात्र थोडंसं अंतर घ्यायचं गुडघ्यांमध्ये. अगदी थोडंसं, किंचितसं. ठीक आहे? आपली पावलं जी आहेत, त्याचं माउंटन करायचं. म्हणजे टाचा तुमच्या सिलिंगकडे, पायाची बोटं जमिनीवर. त्यानंतर आपले हात जे आहेत, हे कमरेवरती जिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे, तिथे आपल्याला हे अशा प्रकारे ठेवायचे. हाताची बोटं बघा, जमिनीला पॉइंटेड आहे. ठीक आहे? आता सुलभ आणि पूर्ण उष्ट्रासन मी तुम्हाला दाखवली आहे. तर आपल्याला इथे आपल्या कमरेचा भाग पुढे न्यायला सुरुवात करायची. तुमचं पोट सुद्धा पुढे ढकललं जातं. ठीक आहे? सुरुवातीला आपण एकेका हाताने करणार. आता ज्यांना पाठीचा त्रास आहे, तर त्यांनी फक्त एवढीच कृती करा. त्यांच्यासाठी हे सुद्धा प्रिव्हेंटिव्ह ठरतं. हं? बाकीच्यांनी शक्य असेल तर डावा हात तसाच कमरेवर ठेवून उजव्या हाताने उजवी टाच पकडायचा प्रयत्न करायचा आणि मान मागे सैल करायची. सावकाश मान सरळ करायची. उजवा हात कमरेवर घ्यायचा. पुन्हा आपल्याला हलकसं कमरेचा भाग पुढे ढकलायचा, पोट पुढे येईल. उजवा हात कमरेवर ठेवून डाव्या हाताने डावी टाच पकडायचा प्रयत्न करायचा. मान मागे सैल सोडायची. ही झाली सुलभ कृती. थोडीशी पुढे जाऊन आपण ही कृती दोन्ही हातांनी एकत्रित करू शकतो. पुन्हा स्थिर व्हायचं. पुन्हा कमरेचा भाग पुढे ढकलायचा. चेहरा सिलिंगला समांतर येईल. मग उजव्या हाताने उजवी टाच, डाव्या हाताने डावी टाच पकडून मान मागे सैल सोडायची. बघा आपण जेव्हा पावलाचं माउंटन करतो तेव्हा आपल्याला हे करणं सोपं जातं. उलट चाल करताना एक एक हात आपल्या कमरेवर घ्यायचा. हात खाली घेऊन पावलाचं माउंटन सोडून देऊन गुडघे मांड्या एकमेकांना जोडून वज्रासनामध्ये स्थिर व्हायचं. इथे पूर्णपणे तुमच्या पाठकण्यावरती प्रेशर येतो. गळ्यापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू ताणले जातात. त्यामुळे तुमची लंग्स कॅपॅसिटी वाढते. तुम्ही अधिक मोकळ्याप्रमाणे श्वास घ्यायला सुरुवात करतात. म्हणजे आपले जे छोटे छोटेसे वायुकोश आहेत त्याच्यामध्ये जर काही त्या फ्लोमध्ये अडथळा असेल तर तो दूर व्हायला मदत होते. हं? करूया सुरुवात मग सगळेजण. बरं ठीक आहे. योगमुद्रा पण दाखवते, मग आपण सगळे एकत्रित करूया. तर योगमुद्रेमध्ये तुम्हाला पुन्हा वज्रासनातच बसायचंय. ज्यांना वज्रासनात बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घातली तरीही चालेल. पुढे आपल्याला डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडायचंय किंवा उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडा. ज्या हाताचं तुम्ही मनगट पकडणार आहात त्या हाताची मूठ वळून घ्यायची बघा, अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं. नजर समोर ठेवायची. एक श्वास भरून घ्यायचा. आणि मग श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे जायला सुरुवात करायची. बघा सीटचा भाग न उचलता पोट, छाती, गळा, हनुवटी, नाक आणि शेवटी आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडायचं. ठीक आहे? आता इथे माझं कपाळ जमिनीपर्यंत पोहोचलंय. तुमचा सीटचा भाग उचलला जातोय किंवा कपाळ जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाहीये, त्यांनी काय करायचं? हाताच्या मुठी सोडून द्यायच्या. एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवायची आणि मग त्यावर आपलं कपाळ ठेवायचं. ठीक आहे? अशा प्रकारे सुद्धा तुम्ही ही मुद्रा करू शकता. उलटचाल करताना ज्यांचं सहज कपाळ जमिनीपर्यंत पोहोचलंय, त्यांनी आधी खांदेकोपराची जमिनीकडे लूज सोडतो आपण. ती नंतर थोडीशी घट्ट करायची. पुन्हा सगळ्यांनी असं एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आणि मग श्वास घेत घेत कमरेतनं सरळ करायचं. कमरेतनं सरळ झाल्यानंतर काही सेकंद थांबायचं. जो बदललेला रक्ताचा प्रवाह आहे तो पुन्हा पूर्ववत होतो. तोही आपल्याला जाणवतो आणि त्यानंतरच मग वज्रासन जे आपण घातलंय ते सोडून द्यायचं. ठीक आहे? अशा प्रकारे आपण ही 2 आसनं आज करणार आहोत. तर सुरू करूया. सुरुवातीला आपण करूया उष्ट्रासन. सगळ्यांनी गुडघ्यांवर उभं राहायचंय आणि आपल्या गुडघ्यामध्ये
थोडस किंचितसं अंतर घ्यायचं, अगदी किंचितसं घ्या. पावलाचं माउंटन करूया. टाचा सेलिंगकडे पायाची बोटं जमिनीवर. दोन्ही हात आपल्या कमरेवर, जिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे तिथे हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड असू दे. नजर समोर. ठीक आहे. थोडेसे खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतील, हलकेशे. आता हळूहळू कमरेचा भाग पुढे ढकला, तुमचं पोट पुढे येत आहे. बरोबर. आता ज्यांना शक्य असेल त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडा, मान मागे सैल सोडा. आता जे आमचे रेग्युलर साधक आहेत त्यांनी पूर्ण उष्ट्रासन केलं तरीही चालेल, जर जमत असेल तर. इथे थोडा वेळ थांबा. बघा हे सोपं जातं आपल्याला करणं. छान, व्हेरी गुड. सावकाश तुमचा उजवा हात कमरेवर येऊ दे. पुन्हा कमरेतनं थोडेसे सरळ व्हा. स्वतःला ऍडजस्ट करा. पुन्हा एकदा कमरेचा भाग पुढे ढकला, पोट पुढे येतंय. उजव्या हाताचा सपोर्ट तसाच कमरेवर ठेवून डाव्या पायाची टाच पकडायचा प्रयत्न करा. मान मागे सैल सोडा. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी फक्त कंबर पुढे ढकलायची आहे आणि मान हलकीशी मागे सोडायची. छान, व्हेरी गुड. सावकाश उलटचाल करताना डावा हात पुन्हा कमरेवर येईल. पाठीतनं सरळ होऊया, मध्ये येऊया. काही क्षण इथे थांबा. पुन्हा स्वतःला ऍडजस्ट करा. श्वासाकडे लक्ष द्या आणि पुढची कृती करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. छान. पुन्हा सावकाश सगळ्यांनी कमरेचा भाग पुढे घ्यायचा आहे, पोट पुढे घेईल. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी प्रयत्न करा उजव्या हाताने उजवी टाच पकडायचा आणि डाव्या हाताने डावी टाच पकडायचा. मान मागे सैल सोडा. येस, व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. ओके, ओके. प्रयत्न छान आहे. सौख्य. छान. नॉर्मल श्वास चालू ठेवा. सावकाश उलटचाल करा. उजवा हात कमरेवर येऊ देत. मग डावा हात कमरेवर. यथाशक्ती थांबण्याचा प्रयत्न. सावकाश, मान सरळ, दोन्ही हात खाली. पावलाचं माउंटन सोडून द्या. गुडघे मांडा एकमेकांना जळून घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर व्हा. ज्यांना वज्रासनात बसणं शक्य नाहीये त्यांनी खाली साधी मांडी घालायची, दोन्ही पाय मोकळे सोडायचे आणि रिलॅक्स व्हायचंय. डोळे मिटून काही सेकंद थांबवा. गळ्यापासून पोटापर्यंतचे जे सगळे स्नायू ताणले गेले होते, पाठकड्यावरती जो प्रेशर होता, त्या सगळ्याची अनुभूती. आणि आता यालाच कॉम्प्लिमेंट करणारी योग मुद्रा. कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घ्या. ज्यांना हर्नियाचा त्रास आहे त्यांनी मात्र हे करणं शक्यतो तरी टाळावे. आणि आता कुठल्याही एका हाताचं मनगट पकडा, उजव्या हाताचं किंवा डाव्या हाताचं. ज्या हाताचं मनगट पकडणार आहात त्या हाताची मूठ वळून घ्या. नजर समोर. हलकेशे आपली कोपरं आणि खांदे मागच्या बाजूला स्ट्रेच करा. पाठकणा सरळ असेल. छान. आता सगळ्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि मग श्वास सोडत सोडत कमरेतनं पुढे जायला सुरुवात करायची. सीटचा भाग न उचलता जेवढं शक्य आहे तेवढं कमरेतनं पुढे जा. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी जास्त वेळ न थांबता माझ्या सूचनेची वाट न बघता उलटचाल करा. आपलं कपाळ जमिनीपर्यंत नेण्याचा प्रयत्न करा. छान. तुमचे खांदे कोपरं जमिनीकडे सैल सोडा. आता ज्यांचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये अंतर राहत असेल त्यांनी दोन्हीही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या. एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवा आणि त्यावर आपलं कपाळ ठेवा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. पोटावरती आलेला प्रेशर, पाठकड्यावर असलेला ताण त्याची अनुभूती घ्या. रक्ताचा प्रवाह तुमच्या हृदयापासून डोक्याच्या दिशेने होतोय. आपल्या पोटाच्या इथे इथे ज्या काही ग्रंथी आहेत त्या ऍक्टिव्हेट होत आहेत. ही भावना आपल्या मनामध्ये. छान. नॉर्मल श्वास चालू आहे. व्हेरी गुड. आता सगळ्यांनी उलटचाल करायचंय. ज्यांनी हाताच्या मुठी समोर घेतलाय त्यांनी पुन्हा एकदा डाव्या कुठल्याही एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा. सगळ्यांनी आता खांदे कोपरं हलकीशी वरच्या बाजूने खेचून घ्या आणि श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. डोळे मिटलेले, श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. दोन्ही हात आपल्या मांड्यांवर ठेवायचे. काही क्षण इथे थांबा. आपला बदललेला रक्तप्रवाह पुन्हा एकदा पूर्ववत होतोय त्याची जाणीव.
सावकाश एकेका पायाने आपण जे वज्रासन घातलंय ते सोडून द्या. एक एक पाय सरळ करा, उजवा आणि मग डावा, मान मागे सैल सोडून आणि रिलॅक्स. थोडीशी पावलांमध्ये हालचाल करा जर तुम्हाला अगदीच अवघडल्यासारखं वाटत असेल तर. आणि आता आपल्याला थोडं उभं राहायचंय. आपण दंड स्थितीमध्ये एक आसन करूया आणि त्यानंतर आपल्या मेडिटेशनकडे वळूया. दंड स्थितीमध्ये विश्रांती घ्या. पण बराच वेळ बसून सगळ्या कृती करत होतो, म्हणून थोडीशी एक अजून डायनॅमिक हालचाल करूया आणि मग आपल्या मेडिटेशनकडे वळूया. विश्रांती करूया. आपण थोडंसं ट्विस्टिंग कटीचक्रासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं, हात खांद्यातून सरळ करायचे. ठीक आहे. आता आपण इथे एक छोटंसं व्हेरिएशन करूया. आपला जो डावा हात आहे तो फोल्ड करायचा, तो आपल्या छातीसमोर घेऊन यायचा, उजवा हात मागे न्यायचा. मागे आपल्याला ट्विस्ट होऊन उजव्या हाताची बोटं बघायची. मग उजवा हात फोल्ड करायचा, डावा हात सरळ करायचा, तो मागे न्यायचा आणि डाव्या बाजूला मागे वळून डाव्या हाताची बोटं बघायची. अशा प्रकारे आपण थोडीशी डायनॅमिक हालचाल करणार आहोत. करेक्ट. करूया सुरुवात. हात आधी खांद्यातून सरळ करा आणि सुरू करूया. 1 2 थोडेसे हात स्विंग होते. 3 4 5 6 7 8 9 10 रिलॅक्स. करेक्ट. रिलॅक्स. ठीक आहे. पायामधलं अंतर तसंच ठेवा. आता आपण थोडंसं साईडवर हे करूया, स्ट्रेच करूया. सुरू करूया. एकदा उजव्या बाजूला आपल्याला हात वर न्यायचा आहे, डाव्या बाजूला हलकंसं बेंड व्हायचं, मग डावा हात वर नेऊन उजव्या बाजूला हलकंसं बेंड व्हायचं. ठीक आहे. करेक्ट. सुरू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 स्टॉप. रिलॅक्स. रिलॅक्स. मान मागे सैल सोडून रिलॅक्स व्हा. करूया आपण वृक्षासन. वृक्षासन करताना अगदीच तुमचा गुडघा खूपच दुखत असेल तर मात्र वृक्षासन करणं टाळा. किंवा तुमच्या शोल्डरमध्ये जर दुखापत होत असेल, हात वर घेणं जास्त शक्य नाहीये, तर वृक्षासन टाळायचंय. अगदी सोपं आणि आपली इम्युन पॉवर वाढवणारं, आपल्यातला सगळा आळस आणि मरगळ दूर करून आपला आत्मविश्वास वाढवणारं हे वृक्षासन आहे. वृक्ष म्हणजे आपला संपूर्ण आपल्याला बॅलन्स करायचा आहे. आपल्या संपूर्ण शरीराचा डोलारा आपल्याला एकेका पायावर बॅलन्स करायचा आहे, ज्याला ट्री पोज असं म्हणतात. तर बघा, पायाची स्थिती मी दाखवते तुम्हाला. आपल्याला सुरुवातीला उजवा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला अशा प्रकारे फिक्स करायचं. बरं, आता हे फिक्स करताना आपला जर तोल जात असेल तर मात्र आपल्याला भिंतीचा आधार घ्यायचा आहे आणि भिंतीला टेकून उभं राहायचं. ठीक आहे. एकदा उजवं पाऊल आपण फोल्ड करणार आणि एकदा डावं. ठीक आहे. अशा प्रकारे आणि मग पुढची कृती आपण सोपी आहे ती एकत्रित करू शकतो. आता हे करताना असं वाटतंय तोल जातोय, तर भिंतीचा आधार घ्या आणि भिंतीला टेकून उभं राहा. तर शक्यतो खाली मॅट असू देत, मॅटवर आपल्या पावलाची ग्रीप छान बसते. खाली चटईचा आधार असेल तर थोडंसं पाऊल सटकू शकतं. तर हे मुलांसाठी सुद्धा तेवढंच महत्वाचं आसन आहे. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन बॅलन्स वाढवणार. घरी जर अजून लहान मुलं असतील तर त्यांना उंची वृद्धीसाठी तुम्ही हे आसन करायला सांगू शकता. तर सुरू करूया. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आपला उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. आता इथे आपल्याला समजेल की आपला बॅलन्स किती राहतोय, आपण किती इथे आपण स्थिर राहू शकतो. ठीक आहे. आता आपले दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. बरं, आता ज्यांना शक्य नाहीये त्यांनी काय करा, खुर्चीत बसल्या बसल्या एक पाय फोल्ड करून आता मी जसं सांगते त्याप्रमाणे करा. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आणि मग डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. जे खुर्चीत बसले त्यांनी एक पाय फोल्ड करा, त्याचा पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवा आणि मग ही कृती करा आता जी दाखवली. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा
तुमच्या पापड्यांची उघडझाप न करता स्थिर नजरेने एका ठिकाणी एक टक लावून पहा, म्हणजे तुमचा बॅलन्स व्यवस्थित राहतो. छान. जास्तीत जास्त स्ट्रेच स्ट्रेच, व्हेरी गुड. व्हर्टिकल खेच आहे. सावकाश उलटचाल करताना आधी हात खाली घ्या, उजवा पाय सावकाश सरळ करा. छान, व्हेरी गुड. बऱ्याच जणांचा बॅलन्स खूप छान झाला. ज्यांचे व्हिडिओ चालू आहेत त्यांचा बॅलन्स मला दिसलाय. त्यांचे व्हिडिओ बंद आहेत, त्यांनीही व्यवस्थित केलं असेलच. विरुद्ध बाजूने हीच कृती. डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घ्या. करेक्ट. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. बघा, कुठलंही आसन करताना घाई न करता स्टेप बाय स्टेप करा, बरोबर छान जमतं. हा. आणि मग दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, नमस्कार स्थितीत. नजर समोर, पुन्हा मगाशी जसं सांगितलं त्याप्रमाणे एका बिंदूकडे नजर स्थिर करा, आपला बॅलन्स सांभाळा, नॉर्मल श्वास चालू ठेवा. व्हेरी गुड. श्वास घेतोय, सोडतोय. हात अजून थोडेसे वर होऊ देत, कोपऱ्यातनं सरळ वरच्या बाजूने. हा. स्ट्रेच स्ट्रेच. ओके. उलटचाल करूया. हात खाली, डावा पाय सरळ, दोन्ही हात खाली आणि विश्रांती. या आसनाचा सराव नियमित करा, नियमित ठेवा. आपला आत्मविश्वास, त्याचबरोबर आपली इम्युन पॉवर वाढवणारं हे आसन आहे. इम्युन पॉवर हे यासाठी वाढतं की जसं मी मागे बोलले होते की आपल्या शरीरामध्ये ज्या लिम्फेटिक नोड्स आहेत, जेव्हा आपण वर्टिकली खेच देतो तेव्हा त्या ऍक्टिव्हेट होतात. तिथलं जे सर्क्युलेशन आहे ते चांगल्या प्रकारे होतं. सावकाश खाली बसूया आणि विश्रांती. रिलॅक्स. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालायची. आता बघा, तुम्हाला जास्त वेळ ज्या स्थितीमध्ये बसणं शक्य आहे ती स्थिती तुम्ही धारण करा. साधी मांडी घातली तरीही चालेल, खुर्चीत बसा, सोफ्यावर बसा तरीही चालेल, पण पुढची काही मिनिटं तुम्हाला कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे बसून राहायचं आहे. त्यामुळे तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल त्या स्थितीमध्ये तुम्ही बसा. पद्मासन, अर्धपद्मासन, वज्रासन किंवा साधी मांडी, अथवा तुम्ही खुर्चीत बसू शकता. पाटकाणा सरळ करून घेऊया. बघा, आपण 2 दिवस झाले प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून सूर्याभ्यास, सूर्यभेदन, चंद्रभेदन, चंद्राभ्यास या सगळ्या गोष्टी करत होतो. आज आपण अनुलोम विलोम प्राणायाम शिकणार आहोत. अनुलोम विलोम प्राणायाम हा अल्टरनेट ब्रीथिंग प्राणायाम आहे, ज्याच्याने तुमचा स्ट्रेस कमी व्हायला मदत होते. आपला जो ताणतणाव आहे, जी वाढलेली मनाचा जो गोंधळ असतो विचारांचा, तो कमी व्हायला मदत होते. बघा, आपण जरी साधनेला बसलो असू तरी आपण वर्तमानापेक्षा भूत आणि भविष्य याच्यामध्ये जास्त अडकलेलो असतो. तर आपल्याला योग साधना ही वर्तमानामध्ये जगायला शिकवते. तर हा अनुलोम विलोम प्राणायाम सुद्धा स्वतःच्या अंतरंगाकडे आपल्याला न्यायला जास्त मदत करतो, ज्याच्याने आपली निर्णय क्षमता जी आहे ती वाढते, एकाग्र क्षमता वाढते, जो काही गोंधळ आहे तो कमी होऊन आपण थोडेसे बॅलन्स होतो. म्हणूनच याला बॅलन्सिंग प्राणायाम असं सुद्धा नाव आहे. तर इथे आपल्याला सुरुवात जी आहे ही डाव्या नाकपुडीपासून करायची असते. म्हणजे आपल्याला उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा करून उजवी नाकपुडी बंद करून डावीने पूरक, मग डावी बंद करायची, उजवीने रेचक, मग पुन्हा उजवीने पूरक, उजवी बंद आणि डावीने रेचक. हे आपलं एक आवर्तन अनुलोम विलोमचं. आपण डावीने सुरुवात करतो आणि पुन्हा आपण पूर्णपणे तो श्वास डावीने जेव्हा सोडतो तेव्हा आपला हा एक आवर्तन पूर्ण होतं. ठीक आहे. आता आपण सगळ्यांनी एकत्रित करूया. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. जेव्हा आपण प्राणायाम करतो तेव्हा कपालभातीची आवर्तनं किंवा दीर्घ श्वसन करण्याची पद्धत आहे आणि त्यानंतर मग आपण प्राणायामाकडे वळतो. तर आता आपण करणार आहोत दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं. सगळ्यांनी डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत. हाताची कोपरं शरीराच्या लगत ठेवा. खांदे रिलॅक्स, चेहरा शांत, डोळे अलगद मिटलेले, पाठ करा एका रेषेमध्ये. आहे तो श्वास पूर्णपणे सगळ्यांनी सोडून घ्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. हा श्वास भरून घेताना आपल्याला चेहरा कुठेही ताणायचा नाहीये. आपण सहजपणे भरपूर श्वास भरून घेतोय,
आपला आत्मविश्वास वाढवतोय. आणि संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्यायला सुरुवात करा. अगदी स्लोली स्लोली कम्प्लिटली ब्रीद आउट. आपली सगळी भीती, मरगळ या श्वासासोबत बाहेर पडत आहे. अजून एक आवर्तन करूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि संथ गतीने संपूर्ण श्वास सोडा. करणार आहोत आपण अनुलोम विलोमची आवर्तनं. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. सगळ्यांनी आता उजवी नाकपुडी सावकाश बंद करायची, जेंटली प्रेस. बरं, आता तुमच्या हाताची पोझिशन सुद्धा जास्त वर पण नको, जास्त खाली पण नको, ती अगदी मध्ये असू देत, जी तुम्हाला कम्फर्टेबल असेल. चेहरा शांत, डोळे मिटलेले. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घ ओळख. डावी बंद. उजवीने संथरेच्या. उजवीने खोलवर दीर्घ ओळख. उजवी बंद. आणि डावीने संथरेचक. हे आपलं एक आवर्तन कंप्लीट झालं. दुसरं, डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. दुसरं आवर्तन कंप्लीट. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. लास्ट राऊंड करतोय आपण. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने सावकाश रेचक. उजवा हात गुडघ्यावर, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. आणि आपली जाणीव दोन्हीही नॉस्ट्रिलकडे घेऊन जायची. कुठल्या नॉस्ट्रिल्सने आपल्याला सहज श्वास घेणं आणि सोडणं जमलं, हे आपलं आपण तपासून पाहूया. जेव्हा आपण शारीरिक साधना करून बसतो अंतरंग साधनेकडे, त्यावेळेला बऱ्याचदा आपली उजवी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते, कारण की आपण तिथे आपली ऊर्जा लावतो, आपली एनर्जी लावतो म्हणून. तर हे सगळ्यांच्याच बाबतीत होईल असं नाहीये. काही जणांची डावी नाकपुडी सुद्धा ऍक्टिव्हेट असू शकते. पण बऱ्याचदा असं होतं की उजवी नाकपुडी आपली ऍक्टिव्हेट असते. आणि मग हा प्राणायाम आपल्याला बॅलन्स राहायला शिकवतो. चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. आता ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी बैठक बदलायला हरकत नाहीये. साधी मांडी घातली तरीही चालेल किंवा खुर्चीवर बसला तरीही चालेल. तुम्हाला ज्या स्थितीमध्ये बसायचं आहे तसं तुम्ही बसू शकता. डोळे मिटलेले. बरं, आता ज्यांना कुणाला डिप्रेशनचा त्रास आहे किंवा एन्झायटीचा त्रास आहे, कुठलीही सायकोलॉजिकल ट्रीटमेंट चालू असेल, तर त्यांनी हे मेडिटेशन करताना जर कुठे त्यांना गरगरल्यासारखं वाटलं, अनइझी वाटलं, तर थांबायला हरकत नाहीये. ठीक आहे? हे कॉन्ट्रा इंडिकेशन आहे मेडिटेशन. डोळे मिटलेले, चेहरा शांत. आपली जाणीव अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांच्या इथे घेऊन जायचे. तिथे किंचितसा दाब आणून तिथे सुरू असलेले रक्ताच्या प्रवाहाचे सटल व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवत आहेत का, तिथे आपलं मन केंद्रित करून घेऊया. चेहरा शांत, एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावरती. आज आपण करणार आहोत चक्र ध्यान.
आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये काही सूक्ष्म ऊर्जा केंद्र आहेत. या ऊर्जा केंद्रांमधून एक ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीराला प्रवाहित करत असते, आपल्याला एनर्जी देत असते. जेव्हा यांच्यामध्ये इम्बॅलन्स होतो, या फ्लोमध्ये काही अडथळे येतात, तेव्हा आपल्याला मानसिक आजार, एन्झायटी, ओव्हर थिंकिंग अशा वेगवेगळ्या व्याधींचा सामना करावा लागतो. तर ह्या सगळ्या ज्या व्याधी आहेत किंवा हा ऊर्जेचा जो फ्लो आहे आपल्या शरीरामध्ये, तो बॅलन्स ठेवणं, संतुलित ठेवणं हे आपल्याच हातात आहे. आता ही जी ऊर्जा केंद्र आहेत, ही आपल्या पाठकण्यामध्ये स्थित आहेत. त्याचं स्थान कुठे आहे? ते कसं काम करतात? हे आता आपण ह्या ध्यानासोबत जाणून घेणार आहोत. आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करा, पावलापासून मस्तिष्कापर्यंत. आपल्या शरीरामधला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे ह्या सगळ्यांप्रती मनामध्ये एक कृतज्ञता भाव, हे सगळं त्यांचं काम योग्य प्रकारे करतायत म्हणून आपण निरोगी जीवन जगत आहोत. त्यांचं आरोग्य आपल्याच हातात आहे. ते निरोगी ठेवणं, औषधविरहित, व्याधीविरहित ठेवणं हे आपल्याच हातात आहे आणि ते आपण उत्तम प्रकारे करत आहोत. यासाठी स्वतःलाही मनापासून धन्यवाद देऊया. आपली जाणीव आपल्या पाठकण्याकडे घेऊन जाऊया. 33 मणक्यांचा हा आपला पाठकणा अगदी शेवटी खाली तळाशी, जिथे आपलं पहिलं चक्र आहे, मूलाधार चक्र, जिथे आपलं टेलबोन आहे, तिथे ह्या चक्राचं स्थान आहे, जे आपल्यामधली स्थिरता, सुरक्षा, आत्मविश्वासाचं केंद्र आहे. त्या ठिकाणी तुम्ही एका लाल रंगाचा प्रकाश मनाने कल्पना करा की हा आपल्याला लाल रंगाचा प्रकाश दिसतोय. आपण अधिक या जमिनीशी घट्ट रोवलो जातोय. आपला आत्मविश्वास वाढतोय. आपण अधिक स्थिर आहोत, सुरक्षित आहोत. ही भावना आपल्या मनामध्ये. हा लाल रंग अधिक तेजोमय होत आहे. ह्या चक्राचा बीजमंत्र आहे लम लम. मी बोलते, आपण श्रवण करा आणि मनाने हा उच्चार करा. त्या ठिकाणी आपण हा लाल रंग पाहतोय. लम लम. थोडस वरच्या बाजूला आपल्या ओटीपोटाच्या बरोबर मागच्या बाजूला स्वाधिष्ठान चक्राचं स्थान आहे, जे आपल्यामधली सृज सृजनशीलता म्हणजेच आपली क्रिएटिव्हिटी वाढवतं. आपले इमोशन्स जे आहेत ते या ठिकाणी कंट्रोल होत असतात. आपल्या सगळ्या भावना ह्या चक्रापासूनच उत्पन्न होतात. या ठिकाणी आपण एक केशरी रंगाचा प्रकाश पाहतोय. आपल्या भावना आपल्या कंट्रोलमध्ये आहेत. आपण अधिक क्रिएटिव्ह आहोत. ह्या सगळ्यांचा ताबा आपल्यावर आहे. या ठिकाणी आपण केशरी रंगाचा प्रकाश पाहतोय. त्याचा बीजमंत्र आहे वम वम वम. अजून थोडस वर, जिथे आपलं नेवल रिजन आहे, आपला नाभी प्रदेश आहे, त्याच्या बरोबर त्या ठिकाणी मणिपूर चक्र आहे, जे आपल्या शरीरामधलं पॉवर हाऊस आहे. आपली पचनशक्ती त्याचं केंद्र आहे. आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करण्याचं काम हे मणिपूर चक्र करतं. आपला आत्मविश्वास वाढवण्याचं काम हे मणिपूर चक्र करतं. तिथे असलेला फ्लो अगदी उत्तम प्रकारे चालत आहे. तिथली ऊर्जा योग्य प्रकारे माझ्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे.
त्या ठिकाणी आपण पिवळा रंग पाहतोय, त्याचं तेज पाहतोय. त्याचा मंत्र आहे रम रम रम. आपली जाणीव आपल्या हृदयाच्या ठिकाणी घेऊन येऊया, जिथे आहे अनाहत चक्र. आपल्या हृदयामध्ये सर्वांप्रती प्रेम आहे, करुणा आहे. आपल्या क्षमाशीलतेचं हे केंद्र आहे. त्याच्या संतुलनाने आपल्यामधली भक्ती, माणुसकी ही जागृत होते. या ठिकाणी आपण हिरव्या रंगाचं प्रकाशमान असं वर्तुळ पाहतोय, ज्याच्याने हिरवा रंग अधिक तेजोमय दिसतोय. याचा मंत्र आहे यम यम यम. आपली जाणीव आपल्या कंठाच्या ठिकाणी घेऊन जाऊया, जिथे आहे विशुद्धी चक्र. जे आपली अभिव्यक्ती, आपण जे एक्सप्रेस होतो समोरच्या समोर, आपलं संवाद कौशल्य हे सक्रिय करतो. जेव्हा हे चक्र, तिथलं ऊर्जा, तिथला फ्लो बॅलन्स असतो, तेव्हा आपल्या वाणीमध्ये गोडवा आणि स्पष्टता येते. इथे आपण निळ्या रंगाचं तेजोमय असा प्रकाश पाहतोय. त्याचा मंत्र आहे हम हम हम. आपली जाणीव आपल्या भ्रूमध्याच्या ठिकाणी, जिथे आपलं आज्ञाचक्र आहे. आपली बुद्धी, आपले इंट्युशन्स, एकाग्रतेचं हे केंद्र, आपला तिसरा डोळा. इथे आपण जांभळ्या रंगाचा प्रकाश पाहतोय, जो अधिक तेजोमय होतोय. या ठिकाणी स्थिर होऊन ओमचा उच्चार करूया मनातल्या मनात. मी बोलते, आपण मनात ओम ओम ओम. स्वतःला अधिक स्थिर करूया, एकाग्र करूया. सगळ्यात वरती महत्वाचं चक्र, जे आपल्या टाळूच्या ठिकाणी आहे, सहस्त्रार चक्र. हजार पाकळ्यांचं कमळाचं हे चक्र, जे आपल्या अध्यात्माचं सर्वोच्च केंद्र आहे. आपली वैश्विक चेतना, परमेश्वराप्रती असलेलं आपलं कनेक्शन जागृत करणारं हे चक्र. त्याचा रंग आहे शुद्ध पांढरा सफेद, ज्याच्यामध्ये कुठलीही भेसळ नाही. शुद्धतेचं प्रतीक, शुद्ध तेज, जे आता आपण अनुभव घेत आहोत. सोहम सोहम सोहम. आपली आंतरिक सजगता वाढलेली आहे. आपल्या शरीरामधले हे सातही चक्र प्रकाशमान झालेत. त्यांचं तेज अतिशय प्रखर झालंय. तिथून जी ऊर्जा प्रवाहित होतीये, त्या ऊर्जेचा प्रवाह अगदी योग्य प्रकारे आपल्या पेशींपर्यंत पोहोचतोय. आपल्याला खूप छान स्थिर आणि शांत वाटतंय. मी स्वतःला सुरक्षित समजत आहे, निरोगी समजत आहे. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. मी बोलते, आपण श्रवण करा आणि आपल्या खोल मनामध्ये हा संकल्प आपण रुजवून घेऊया. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडी हो जनी सर्वचीची.
नको रे मना क्रोध हा खेदकारी. नको रे मना कामना ना विकारी. नको रे मना लोभ हा अंगीकारू. नको रे मना मत्सरू दंभ बारू. जय जय रघुवीर समर्थ. ह्या श्लोकामधला प्रत्येक शब्द निशब्द आपल्या खोल मनामध्ये रुजतोय आणि ही शक्ती आपल्यामध्ये जागृत होतीये. आपला आत्मविश्वास वाढत चाललाय. आपली इच्छाशक्ती प्रबळ झालेली आहे. एक मकार लांबुलेला ओंकार करूया. आहे तो श्वास सोडून देऊन एक सहज श्वास भरून घेऊया. अं. दोन्ही हात जोडून शांती पाठ. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ॐ शांती शांती शांतीः. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि अधिदैविक या तिन्ही तापातून आपली शांती हो ही परमेश्वराप्रती प्रार्थना करूया. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकून ओमच्या पुढे नतमस्तक शरणागत समर्पण भाव आपला सगळा अहम भाव आपण सोडून देत आहोत आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. सावकाश कमरेत सरळ होऊया. दोन्ही हात खाली, हातांच्या गळ्यापर्यंत निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या कडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 5:50ला. जर इथे कोणाला काही अनइझी किंवा अनकम्फर्टेबल वाटलं का? ओके, फक्त मला अंगठ्याने सांगा. ओके, भेटूया उद्या सकाळी 5:50ला. हरिओम.